20 मार्च दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम ते नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. ओवी क्रमांक 28 पासून पुढे. अहो चंद्रकांतू द्रवता कीर होय, परी ते हातवटी चंद्रिकी आहे. म्हणून वक्ता तो वक्ता नो हे श्रोते निविन. परी आता आमुते गोड करावे, ऐसे तांदुळी कासया विनवावे. साई खडियानी काही प्रार्थावे सूत्रधारा ते. तो काय बाहुली यांच्या काजा नाचवी, की आपुले जाणीवेची कळा वाढवी. म्हणून आम्हा या ठेवा ठेवी काय काज, तव श्रीगुरुई म्हणती काही झाले. हे समजतई आम्हा पावले, आता सांगे जे निरूपिले नारायणे. येत संतोषोनी निवृत्तीदासे, जी जी म्हणून उल्हासे. अवधारा श्रीकृष्ण ऐसे बोलते झाले. श्री भगवान उवाच, इदम तू ते गुह्यतम प्रवक्ष्याम्यन सूयवे. ज्ञानम विज्ञान संहित्यम यज्ञात्वा मोक्षसे सुबात. ना तरी अर्जुना हे बीज पुढती सांगितले तुझ. जे हे अंतःकरणीचे गुज जीवाचिये. येणे माने जीवाची हिये फोडावे, मग गुज कापा मज सांगावे. ऐसे काही स्वभावे कल्पिश जरी, तरी परी येसी गा प्राज्ञा. तू आस्तेचीच संज्ञा, बोललिये गोष्टीची अवज्ञा नेनसी करू. म्हणून गुडपण आपुले मोडो, वरी न बोलणे ही बोलावे घडो. परी आमुच्या जीवीचे पडो तुझ्या जीवी. अगाथानी कीर दूध गुड, परी थानासीची नव्हे की गोड. म्हणून सरोका सेवितयाची चाड, जरी अनन्य मिळे. मुळाहुनी बीज काढले, मग निर्वाळले भूमी पेरिले. तरी ते सांडी विखुरी गेले, म्हणोये काही. या लागे सोमनी आणि शुद्धमती, जो अनिंदकू अनन्यगती. पैगा गौपेही परितया प्रती, चावळी जे सोके. तरी प्रस्तुत आता गुण इये, तू वाचून आनिक नाही. म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपू नये. आता किती नावा नावा गुज, म्हणता कानडे वाटेल तुझ. तरी ज्ञान सांगेन सहज विज्ञानेसी. परी तेच ऐसेनी निवाडे, जैसे भेसळले खरे कुडे. मग काढी जे फाडो वाडे पारखुनिया. का चाचुचेनी सांडसे, खांडीजे पै पाणी राजहंसे. तुझ ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. मग वारियाचिया धारसा, पडिन्नला कोंडा का नोरेची जैसा. आणि खनाचा आपेसा राशिवा जोडे. तैसे जे जानतल्यासाठी, संसार संसाराचे गाठी. लावून बैसवी पाठी मोक्षश्रियेच्या. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तमम. प्रत्यक्षावगमम धर्म्य सुख सुखम कर्तव्यम. हे जाणणे आघव्यांच्या गावी, गुरुत्वाची आचार पदवी. जे सकळ गुह्यांचा गोसावी, पवित्र रावो. आणि धर्माचे निजधाम, ते विची उत्तमाचे उत्तम. पै जया येता नाही काम जन्मांतराचे. मोटके गुरुमुखे उदेजत दिसे, आणि हृदयी स्वयंभूची असे. प्रत्यक्ष फाव लागे तैसे आपेसयाची. तेवीची गा सुखाच्या पावटी, चढता ये जे जयाच्या भेटी. मग भेटल्या किरमिठी, भोगनियाही पडे. परिभोगाचे एली कडिले मेरे, चित्त उभे ठेले सुखा भरे. ऐसे सुलभ आणि सोपारे, वरी परब्रह्म. पैगा आणि कै एक याचे, जे हाता आलिया तरी नवचे. आणि अनुभविता काही नवेचे, वरी विटेहीना. येत जरी तू तार्किका, ऐसी हन घेसी शंका. ना एवढी वस्तू हे लोका, उरली केविपा. जे एकोत्तरियाच्या वाडी, जळतीये अंगी घालिती उडी. ते अनायासे सोगडी, सांडिता केवी. तरी पवित्र आणि रम्य, तेवीची सुखोपाय गम्य. आणि स्वसुख परमधर्म, वरी आपण पाजोडे. ऐसा अवघाची हा सुरवाडू, तरी जना हाती केवी उरोला आहे. आहा शंकेचा ठावो कीर होय, परिन धरावी तुवा. अश्रद्धा ना पुरुषा धर्मस्यास्य परंतप. अप्राप्यम्मा निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेच्या पदरा आड. परी ते अव्हेरून गोचिड, अशुद्ध कायन सेविती. का कमलकंदा आणि दर्दुरी, नांदणूक एकेची घरी. परी परागो सेवेची भ्रमरी, एराची कुलचुरे. नात्री निदेवाच्या परिवरी, लोह्या रुतलिया आहाती सहस्रवरी. परी तेत बैसोनी उपवासू करी, का दरिद्रे जिये. तैसा हृदया माझी मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. की भ्रांतासी कामू विषयांवरी. बहु मृगजळ देखोनी डोळा, थुंकी जे अमृताचा गिळता गळाळा. तोडीला परिसो बांधिला गळा, शोक्तिका लाभे.
तैसी अहम ममतेच्या लवड सवडी, माते न पवतीची बापुडी. म्हणून जन्ममरणाची दुथडी ढवळती ठेली. एरवी मी तरी कैसा, मुखा प्रति भानुका जैसा. कै दिसे न दिसे ऐसा, वाणीचा नोहे. अहो, चंद्रकांत मनी पाझरतो खरा, पण त्याला पाझरण्याची युक्ती एका चंद्रामध्येच आहे. म्हणून श्रोत्याशिवाय वक्ता हा वक्ताच नाही, असे श्री ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना सांगतात. परंतु आता आम्हाला गोड करून घ्या. तांदळाची प्रार्थना कशा करता करायची? लाकडाच्या बाहुल्यांनी का सूत्रधाराची प्रार्थना करायची? तो सूत्रधार बाहुलीच्या कामाकरता तिला नाचवतो नाही का? त्यांना नाचवून तो आपल्या ज्ञानाचे कौशल्य वाढवित असतो. म्हणून अवधान द्या अशी श्रोत्यांना म्हणण्याची उठाठेव करण्याचे मला कारण काय? तेव्हा श्रीगुरु निवृत्तीनाथ म्हणाले, अरे, एवढी विनंती का करतोस? तुझे मनोगत आम्ही जाणले. आता भगवान जे बोलले ते सांग. यावर श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज संतोषून उल्हासाने म्हणाले, जी महाराज. एका श्रीकृष्ण याप्रमाणे म्हणाले, अर्जुना, हेच वर्म जी माझ्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट आहे ती मी तुला पुन्हा सांगतो. एवढी जीवातील गुप्त गोष्ट मलाच का सांगायची? अशी जर तुझ्या मनात शंका असेल तर हे बुद्धिवंता, एक, तू केवळ श्रद्धेची मूर्ती असून मी सांगितलेल्या गोष्टीचा अनादर कधी करणार नाही. म्हणून आमचे गुप्तपण मोडले तर मोडो, न बोलण्याची गोष्ट बोलावी लागली तरी लागू दे, परंतु आमच्या हृदयातील गुप्त विचार तुझ्या हृदयात उतरवत. अरे, स्तनात दूध असते पण त्याची गोडी स्तनाला नसते. म्हणून जर एकनिष्ठ असा सेवन करणारा मिळाला तर त्या सेवन करून तृप्त होणाऱ्याची इच्छा स्तनपान करून तृप्त होईन का? म्हणून कणगीतून बी काढले आणि ते तयार केलेल्या जमिनीत पेरले तर साडण्या लवण्यात गेले असे म्हणता येईल का? यासाठी चांगल्या मनाचा, शुद्ध बुद्धीचा, तसेच निंदा न करणारा व अनन्य एकनिष्ठ असा जर श्रोता मिळाला तर त्यास आपली गुप्त गोष्ट खुशाल सांगावी. तर या सर्व गुणांनी संपन्न असा तुझ्याशिवाय मला दुसरा कोणी दिसत नाही. म्हणून जरी गुप्त गोष्ट असली तरी तुझ्या ठिकाणी ती लपवून ठेवता येत नाही. आता वारंवार गुह्य गुह्य असे म्हटले असता तुला चमत्कारिक वाटेल. म्हणून मी तुला आता प्रपंच ज्ञानासहित आत्मज्ञान सांगेल. परंतु खरे खोटे एकत्र मिसळले जसे परीक्षा करून निर्णय काढावे तसे ज्ञान विज्ञानाचा निवाडा करून तुला सांगतो. अथवा राजहंस पक्षी जसा एकत्रित असलेले दूध आणि पाणी आपल्या चोचीने वेगळे करतो त्याप्रमाणे मी तुला ज्ञान व विज्ञान यांचा निवाडा करून देतो. म्हणजे कोंडा व धान्य उपण्यासाठी वाऱ्यावर धरले की जसे कोंडा उडून जाऊन धान्य कणांची रास हाती येते, त्याप्रमाणे जे ज्ञान जाणल्यामुळे ते ज्ञान संसाराच्या गाठी लावून जीवाला मोक्षरूपी लक्ष्मीच्या पटावर बसविते. ज्या ज्ञानाला सर्व जाणण्याच्या विद्येमध्ये आचार्य अशी श्रेष्ठ पदवी आहे व जे सर्व गुह्यांचा स्वामी असून पवित्र वस्तूंचा राजा आहे, जे धर्माचे वास्तवस्थान, जे उत्तमातील उत्तम असून ते प्राप्त झाले असता पुन्हा जन्माला येण्याचे कारण दिसत नाही, जे ज्ञान गुरुच्या मुखातून प्रकट झाल्यासारखे वाटते पण ते हृदयात मूळचे सिद्धच असते, तसे ते आपोआप प्रत्यक्ष अनुभवायला लागते. त्याचप्रमाणे ज्याच्या भेटीगाठीसाठी सुखाच्या पायरीने चढता येते त्याची भेट झाली की निश्चितपणे भोगणेच संपते. परंतु भोगाच्या अलीकडील काठावर चित्त उभे राहिले असता ते सुखाने पूर्ण भरून जाते. असे ते स्वरूपज्ञान कष्ट न करता मिळणारे व सोपे असून शिवाय ते ब्रह्मच आहे. अर्जुना, आणखी दुसरे याचे महत्त्व असे की जे हाती आले असता नाश पावत नाही आणि अनुभवल्याने कमी होत नाही अथवा विटतही नाही. हे तर्ककुशल अर्जुना, जर तू शंका धरशील की एवढी ज्ञानासारखी ही वस्तू तिचा अनुभव घेतल्याशिवाय लोकात कशी राहिली, कारण 100ला 1 व्याज मिळून 101 रुपये व्हावेत म्हणून जळत्या आगीत उडी घालतात ते लोक कष्टाशिवाय मिळणाऱ्या स्वरूप सुखाची गोडी कशी टाकतील? तरी जे पवित्र, रमणीय व सोप्या उपायाने प्राप्त होणारे असे ते आत्मसुख असून धर्माला धरून शिवाय आपल्याच ठिकाणी आपल्याला मिळते. या प्रकारे सर्व सुखकर आहे तर ते लोकांच्या सेवनातून कसे राहिले अशी खरोखर शंकेला जागा आहे. परंतु तू अशी शंका घेऊ नकोस. असे पहा, दूध पवित्र व गोड असून ते फक्त त्वचेच्या पदराआडच आहे, परंतु गोचिड ते पवित्र दूध सोडून अशुद्ध रक्त पीत नाही काय? किंवा कमलकंद व बेडूक दोघे एकाच ठिकाणी राहतात पण त्या कमळातील सुगंध मात्र भ्रमर घेऊन जातो पण बेडकांना मात्र चिखलच शिल्लक उरतो. अथवा दुर्दैव माणसाच्या घरात हजारो मोगरा पुरलेला आहेत परंतु तो मात्र त्यावर बसून उपवास काढतो किंवा दारिद्र्यात राहतो. तसे सर्व सुखांचे विश्रांती स्थान असणारा जो मी श्रीराम, तो हृदयात कायम असताना मला न जाणता मूर्ख लोक विषय सुखाचीच इच्छा धरतात. पुष्कळ मृगजळ डोळ्यांनी पाहून तोंडात असलेली अमृताची गुळणी एखाद्याने जशी थुंकून टाकावी
अथवा शिंपली मिळाली म्हणून गळ्यात बांधलेला परीस तोडून फेकून द्यावा, त्याप्रमाणे मी व माझे या नादात रंग झालेले लोक मला येऊन मिळत नाही, म्हणून ते जन्ममरणाची कटांगळ्या खात राहतात. सहज पाहिले तर मी सतत सूर्याप्रमाणे समोर आहे, पण सूर्य जसा दिवसा कधी दिसतो व कधी रात्री दिसत नाही, हा त्यांच्यात कमीपणा आहे, तसा कमीपणा माझ्यात नाही, असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.